पण तुम्ही जर प्रॉपर वे मध्ये जर भाजी बनवली ना तर बघू शकता तुम्ही. आज कदाचित पनीरची भाजी बनवलेली दादांनी. कारण कधी कधी मेसवर जर प्रॉपर जेवण नसलं किंवा आपल्याला मेसवरचं जेवण नाही आवडलं, भाजी वगैरे नाही आवडली, तर मग घरून या प्रकारे रूमवरतीच भाजी वगैरे बनवत असतात सर्व. जय शिवराय भावांनो, सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. मित्रांनो, झालं काय की काल अनेक मित्रांच्या काही कमेंट्स आल्यात. आपण जे काही ब्लॉग अपलोड केले त्याच्यावरती अनेक कमेंट आल्यात की व्हॉइस मध्ये प्रॉब्लेम येतोय भावांनो. झालं असं की आपण जे स्टार्टिंगचे 2 ब्लॉग अपलोड केले त्यावेळेस आपल्याकडे माईक नव्हतं भावांनो, आणि नंतर आपण माईक वगैरे घेतला, परंतु त्या माईकची सेटिंग आपल्याला माहित नसल्यामुळे तिथे नंतरच्या 2 व्हिडिओना पण प्रॉब्लेम आला. परंतु रात्री एका मित्राला कॉल करत आपण, सो त्याच्यामध्ये त्याने आपल्याला थोडीशी सेटिंग वगैरे करून दिली माईकची. बघूयात आजच्या व्हिडिओमध्ये काय क्लॅरिटी वगैरे येते, व्हॉइस मध्ये काय फरक जाणवतोय का ते तुम्हाला कळेलच. परंतु हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो की आपण ज्यावेळेस नवीन कोणत्याही गोष्टीची सुरुवात करतो ना त्यामध्ये आपल्या चुका होत असतात, आणि ज्या चुका झालेल्या आहेत त्या आपल्याला नक्कीच सुधारल्या पाहिजे. आपण फक्त एवढं आहे की ज्या चुका होत आहेत आपल्याकडनं त्या पुन्हा रिपीट नको झाल्या पाहिजे, पुन्हा तीच चूक आपल्याकडनं झाली नको पाहिजे. आणि जसं की तुम्ही बघतायत व्हिडिओ मध्ये पण थोडीशी क्लॅरिटी वगैरे येत नाहीये मित्रांनो, कारण आपल्याकडे मोबाईल साधा असल्यामुळे व्हिडिओ मध्ये थोडीशी क्लॅरिटी मध्ये प्रॉब्लेम येतोय. परंतु जे काही आपण व्हिडिओ शूट केल्यानंतर एडिट करतो त्यामध्ये पण अजून सुधारणा चालू आहे आपल्याला, कारण व्हिडिओ एडिटिंग करताना जे काही आपण ऍप युज करतो त्याच्यामध्ये अनेक गोष्टी आपल्याला माहिती नाहीयेत. थोडं ज्यावेळेस आपण पूर्ण डेली व्हिडिओ अपलोड करणार त्यावेळेस आपल्याला व्हिडिओ एडिटिंग मध्ये पण प्रॉपर वेळ आपल्याला एक मिळेल मित्रांनो. आणि भावांनो, व्हिडिओ क्लॅरिटी मध्ये पण थोडासा प्रॉब्लेम येतोय आपल्याला, कारण व्हिडिओ एडिटिंग करताना अनेक गोष्टी आपल्याला अजून जमत नाहीयेत. सो आपण हळूहळू त्या गोष्टी शिकतोय. डेली व्लॉगिंग करत असताना डेली आपल्याला व्हिडिओ अपलोड करावेच लागतात. सो त्याच्यामुळे प्रत्येक दिवशी आपण व्हिडिओ एडिटिंग करणार आहेत आणि त्याच्यामधून प्रत्येक वेळा काही ना काही नवीन शिकणार आहेत. फक्त एवढंच आहे की सुरुवातीला काही चुका होतील आपल्याकडनं, परंतु ज्या झालेल्या चुका आहेत त्या पुन्हा नको व्हायला फक्त एवढीच काळजी घेण्याचा प्रयत्न करतोय मी. आणि ज्या पण आपल्याकडनं नवीन नवीन चुका होतात त्या फक्त दुरुस्त करण्याचा प्रयत्न करूयात आपण. आणि पुढच्या ब्लॉग मध्ये आपण नक्कीच जेवढा आपल्याकडनं क्लॅरिटी व्हिडिओमध्ये क्लॅरिटी दाखवण्याचा प्रयत्न करता येईल तेवढा आपण दाखवण्याचा प्रयत्न करूयात. आणि व्हॉइस वरती पण आपण चांगलं काम करूयात मित्रांनो, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर व्हॉइस वगैरे ऐकायला येईल. मी आपले जे काही तुम्हाला आता व्हॉइस येतो या व्हिडिओमध्ये नक्कीच कमेंट करून सांगा की ह्या ब्लॉग मध्ये आवाज तुम्हाला कशा प्रकारे येतोय आणि व्हिडिओची क्वालिटी वगैरे बरोबर आहे की नाही हे पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आणि बाहेर तुम्हाला पण माहिती की जसं आपण व्हिडिओ वगैरे जेव्हा बनवतो ना, ब्लॉगिंग वगैरे जेव्हा करतो तेव्हा अनेक लोक आजूबाजूला राहतात, परंतु टेन्शन घ्यायचं नाही. कोणी काय बोलत नाही, बघतात वगैरे लोक सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतात नक्कीच. आणि अनेक लोक आपल्याला नवीन नवीन भेटतातही, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्नही करतो. बघू शकता आता तुम्ही समोरून अनेक लोक येत आहेत. आता तुम्हाला दिसतील माझ्या बॅक साईडला, त्याच्यामध्ये कळेल तुम्हाला की कशा प्रकारे लोक वगैरे असतात. पण बिलकुल घाबरायचं नाही, जोपर्यंत कॅमेरा घेऊन आपण बाहेर नाही तोपर्यंत आपल्याला त्याबद्दल कॉन्फिडन्स येणार नाही मित्रांनो. बघू शकता तुम्ही मागे अनेक लोक आहेत, बघत असतात आपल्याकडे, परंतु काही प्रॉब्लेम नाही, सगळेजण सपोर्ट करतात आपल्याला. एक वेळ आपण बाहेर पडलं पाहिजे, जोपर्यंत आपण बाहेर पडत नाही ना तोपर्यंत आपल्याला कॉन्फिडन्स येणार नाही मित्रांनो. बघू शकता तुम्ही खूप छान व्ह्यू आहे या ठिकाणी. तुम्ही या साईडला बघितलं मध्ये तर खूपच सुंदर व्ह्यू दिसतोय. चला बाळांनो, भेटूयात थोड्या वेळानंतर पुन्हा आपण. आता रूमवर जायचं आपल्याला परत, थोडस कामानिमित्त आपण बाहेर आलेलो होतो. भेटूयात थोड्या वेळानंतर भावांना पुन्हा. ठीक आहे, चला बाय बाय. रूमवरती पोहोचलो आपण. दुपारी असल्यामुळे आता सध्या रूमला कोणीच नाही, दुपारी सर्वच जॉबला गेलेले असतात. सर्वांचा जॉब मॉर्निंग मध्ये असल्यामुळे यावेळेस तर कोणी नसतं. आपला थोडासा जॉब लेट आहे त्याच्यामुळे आज कोणी रूमला नाही. आणि मी बऱ्याच वेळा ऑब्झर्व केलं, रात्रीही बोललो होतो रूम पार्टनर जे आहेत त्यांना की ब्लॉगिंग मध्ये येत चला, बट माहित नाही सोशल मीडिया येण्यासाठी का घाबरतात रूममेट्स वगैरे. रूममेट्सच नाही, अनेक लोक आहेत जे सोशल मीडियावर येण्यासाठी खूप घाबरतात. त्यांना सांगितलं बघूयात आपण
या हॉलिडेला म्हणजे संडेला आपण रूम पार्टनर्सला मध्ये घेण्याचा प्रयत्न करूया. चला मित्रांनो, आता टाइम पण झालेला आहे आपला जॉबवर जाण्यासाठी. तर कारण काल जसं की आपल्याला लेट झालं होतं, त्याच्यामुळे आज मी बाहेर गेलो होतो काम वगैरे करून बरोबर वेळेवरती आलो. तर बघूयात भावांनो, चला भेटूयात थोड्या वेळात. चला भावांनो, ड्युटी संपली आपली आता. तर जाऊयात आपण घरी. बघू शकता तुम्ही इकडनं आमचे सुरेश सर वगैरे बसले. थोड्याच वेळात आपण निघूया. इकडनं बाईक क्लिअरिंग वगैरे चालू आहे. थोडस अजून काही स्टुडंट आपले बसले तिथं, बघू शकता तुम्ही. आमचे सुरेश सर आहेत. तर चला भाऊन जाऊयात आपण, थोड्याच वेळात निघूया. चला येऊयात आपण. बाय बाय. चला भाऊ, निघूयात आपण. चलो ठीक आहे, बाय बाय. चलो चलो निघूयात. बऱ्याच वेळ झाला वेळ थांबलं थोड्या वेळात आपण. जास्तच वेळ झाला आज. चलो बाय बाय. बाय बाय. चला भेटूयात आपण. हॅलो भावांनो, आताच ड्युटीवर आलो. पण आज ड्युटीवर आल्यानंतर आमचे रूम पार्टनर आहेत राहुल दादा. आज त्यांनी आय थिंक भाजी टाकली असेल. आज पनीरची भाजी बनवली त्यांनी, बघू शकता तुम्ही. त्या प्रकारे भाजी बनवली त्यांनी. झालेली आय थिंक भाजी पूर्णपणे त्यांची, बघू शकता तुम्ही असं या प्रकारे. मी तर काय आज जॉबवरून थोडसा लेट आल्यामुळे टिफिनच घेऊन आलो. त्याच्यामुळे आज तर काही बनवली नाही भाजी. नाहीतर मी पण बऱ्यापैकी रूमवर आल्यानंतर जर हॉलिडे वगैरे असेल, सुट्टी असेल, तर बऱ्यापैकी मी पण घरीच भाजी वगैरे बनवतो. कारण कसं असतं, घरी भाजी बनवलेली जी असते ना, त्याला टेस्ट वगैरे असते. मेसचं कसं असतं तुम्हाला पण माहिती आहे बऱ्यापैकी, टेस्ट आपल्या मनासारखी बनत नाही. पण तुम्ही जर प्रॉपर वे मध्ये जर भाजी बनवली ना, तर बघू शकता तुम्ही. आज कदाचित पनीरची भाजी बनवलेली दादांनी. चपाती वगैरे बाहेरूनच मागवतात ते, म्हणजे सगळ्याच जण फक्त भाजी वगैरे रूमला बनवतात आणि चपाती वगैरे बाहेरून मेसवरून मागवून घेतात. सो या प्रकारे आपलं जीवन असतं भावांनो. कारण रूमला असलं की अनेक प्रॉब्लेम येतात. सो या गोष्टी करायच लागतात आपल्याला. कारण कधी कधी मेसवर जर प्रॉपर जेवण नसलं किंवा आपल्याला मेसवरचं जेवण नाही आवडलं, भाजी वगैरे नाही आवडली, तर मग घरी या प्रकारे रूमवरतीच भाजी वगैरे बनवत असतात. सगळं बऱ्यापैकी सगळ्यांनाच इथे भाजी वगैरे बनवता येते. स्वयंपाक प्रॉपर करून घेतात सगळेच जे काय रूममेट्स आहेत. बघूयात, आज ते भाजी बनवत होते. पण भाजी बनवताना ते आतमध्ये गेले रूम मध्ये. तर मी ब्लॉग स्टार्टच केला, तेवढं ते रूम मध्ये चाललं गेलं. बघूयात नेक्स्ट टाइम जर आलं तर आपण त्यांना आपल्या ब्लॉग मध्ये घेऊयात. भावानं टिफिन वगैरे आणलाय मी आता या ठिकाणी. थोड्या वेळात जेवणाला बसूयात आपण मित्रांनो. चलो बाय बाय. जेवण वगैरे झालंय आपलं. खाली फिरायला गेलो तर थोडंसं जेवण वगैरे करून आता फिरून वगैरे पण आलो आहेत आपण. आता आपण थोडंसं व्हिडिओ एडिटिंग वगैरे करावं लागेल. कारण व्हिडिओ एडिटिंगला वगैरे बराच वेळ जातो भावांनो. कमीत कमी 2-2.5 ते 3 तास लागतात. रात्री एक पण वाजून जातो, कधी कधी 2 पण वाजून जातात. कारण आता 11 वाजले. 11 वाजेला जरी व्हिडिओ एडिटिंग स्टार्ट केलं आपण, तरी साधारणपणे आपल्याला 1 किंवा 1:30 वाजून जातो. कारण पूर्ण दिवसाचा जो व्लॉग असतो त्याला एडिट करायला कमीत कमी 2.5 ते 3 तास इझिली लागतात मित्रांनो. ठीक आहे, आता बसूयात थोड्या वेळात एडिटिंग वगैरे करूयात आणि पूर्ण एडिटिंग वगैरे झालं की रात्री झोपूयात आणि मग सकाळी आपण व्लॉग अपलोड करून देऊयात. मॉर्निंगमध्ये मी उठल्यानंतर व्लॉग जो असतो तो अपलोड करतो मित्रांनो. चला थांबूयात आजचा व्लॉग आपण या ठिकाणी. नक्कीच तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल भावांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.